छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी पकडलं त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न केले होते का? हा प्रश्न फक्त तुमच्याच मनात नाही तर संपूर्ण शिवभक्तांच्या मनातला प्रश्न आहे। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचे 2-3 प्रयत्न केले होते। पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला। दुसरा प्रयत्न हा पाथरपंच आंबाघाट परिसरातील काही 8-10 धनगर पोरांनी देखील केला होता। परंतु सर्वात जिगरबाज प्रयत्न हा शूर मावळा रायप्पा महार यांनी केला होता। रायप्पा महार इतके शूर होते की ते त्या मुघलांच्या 5 लाखांच्या सैन्यापेक्षा जास्त सैन्यामध्ये घुसून छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला। मराठे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडू शकले नाही। त्या गोष्टीला देखील काही कारण आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर इथे मोगलांनी कैद केले त्याच वेळी औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खानाने त्या क्षणी रायगडाला 4 बाजूनी घेरले होते। एके बाजूला छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या जाळ्यात अडकले आणि त्या क्षणी दुसऱ्या बाजूला स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मोगलांनी 4 बाजूनी घेरले होते। आता कोणतीही कल्पना नसताना अचानकच मुघल सैन्याने रायगडावर हल्ला केला होता। आता त्यावेळी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचं संपूर्ण कुटुंब अडकलं होतं आणि त्यामुळे सर्व मराठे आणि सरदार हा हल्ला परतवण्यासाठी रायगडाच्या दिशेला निघाले। कारण की मराठ्यांना रायगडावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई आणि राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांना रायगडावरून सुरक्षितपणे बाहेर आणायचं होतं। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता रायगडावर खूप उशिरा पोहोचली आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने पकडले ही गोष्ट ज्यावेळी औरंगजेबाला समजली त्यांनी त्याच दरम्यान आपलं लाखोंचं सैन्य पाठवून मराठ्यांची जागोजागी नाकाबंदी केली होती। ज्या मार्गाने छत्रपती संभाजी महाराजांना नेल्या जात होतं त्या मार्गावर कोणचा मराठा आडवा येऊ नये या गोष्टीची औरंगजेबाने खूप जास्त खबरदारी घेतली होती। आता त्या दरम्यान मराठ्यांसमोर एकाच वेळी 2 संकट उभे राहिले। एके बाजूला रायगडावर मोगलांनी हल्ला चढवला होता आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांचे छत्रपती अडकले होते। आता मराठ्यांनी या गोष्टीतून मार्ग काढेपर्यंत मुघल सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत नेले होते आणि त्या दरम्यानच छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता। रायप्पा महार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी देखील लावली आणि त्या दरम्यान पुनाळ गावाच्या ज्योत्याजी केसरकर यांनी अवघ्या 100 मराठ्यांना आपल्या सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी 5 लाखांच्या सेनासागरमध्ये घुसून चांगलाच शूर पराक्रम देखील गाजवला होता। आप्पा शास्त्री यांनी देखील त्या दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता।